कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आशूला मी परत बोलावलं खरं, पण तो एकटाच येईल ना. आशूला शिवासोबत राहायचं नाहीच आहे, त्यामुळे त्याने सांगितलं असेलच शिवाच्या घरच्यांना, डिव्होर्स मागितला असेलच. छान झालाय चहा. सीताई, सीताई, सीता याची उर्मिला चहा देते घे तरी. आणि कसला विचार चाललाय एवढा? भाऊ भाऊ अहो, कसला विचार चाललाय काय म्हणताय? 2 दिवस लेक घरी नाहीये, आता आठवण येत असणार, काळजी वाटत असणार म्हणून. हे बघ आलाच. मला खात्री होती आशू मला दिलेला शब्द पाडणार नाही. शेवटी या घराची, आशूची शिवापासून सुटका झाली तर. आईला कसं सांगू की मला बोलताच आलं नाही. सीताई, अगं आशू कधी येणार म्हणून मगापासून वाट बघतेस आणि आता तो आला तर आत निघालीयस. काय तिच्या डोक्यात चाललेलं असतं तिलाच ठाऊक. अरे या या. ए उर्मिला, ते आरती करून घे ना. या काकू, हे आई आणि आजीने दिलंय. ते शिदोरी असते, म्हणाले की द्यायची असते. एवढं काय दिलंय का तुझ्या आईने? नाही, घबाड घेऊन आलीयस. कीर्ती, बोल, तू मलाच बोल. नेहमी टार्गेट करतच असतोस, आता काय बोलायचंय? हो पण मग तू त्याला ती संधी का देतेस ना कीर्ती? तुमची सून एकतरी संधी सोडतीये का कौतुक करून घेण्याचं? काय गरज आहे हे सगळं दाखवायची? कीर्ती, अगं ही प्रथा असते, माहेरून शिदोरी आणतात. हो पण ऐक ऐक, झालं ना आता. हे असे प्रश्न विचारतेस मग बोलल्यावर म्हणतेस की तुम्ही बोलता मलाच म्हणून. थांब, या या या. मी फ्रेश होऊन येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.